जगभरात कोरोनाचा प्रभाव असतानाही अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शहरातील आदर्श महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाद्वारा वृक्षारोपणाचे कार्य अखंड सुरू ठेवले। याही वर्षी सर्व स्वयंसेवकांनी आपल्या गावात आजूबाजूला परिसरात झाडे लावून वृक्षारोपण केले। सेल्फी विथ ट्री या संकल्पनेद्वारे 100 झाडांचे एका दिवशी वृक्षारोपण केले। मागील वर्षीप्रमाणे रायसो कार्यक्रम अधिकाऱ्यांनी 1 महिन्यापूर्वी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी त्यांच्या गावी थोडे थोडे करून जवळपास 2000 सीड बॉल विद्यार्थ्यांनी बनवून ओसाड जागेवर फेकले आणि वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा हा वसा कायम ठेवला। यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य योगेंद्र गांडोळे, महिला कार्यक्रम अधिकारी माधुरी कोपुलवार, प्राध्यापक श्रीकांत पाटील, डॉक्टर चिंचमलातपुरे, एनसीसी अधिकारी अमोल बंड व इतर शिक्षक सहभागी झाले होते। विशेष म्हणजे गुरुपौर्णिमा कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नरेंद्र नागपुरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी आदर्श गुरु व पर्यावरण संवर्धन या विषयावर संवाद साधला। राष्ट्रसंतांच्या विचारांचा जागर हा उपक्रम नेहरू युवा केंद्र व गुरुदेव सेवा मंडळ या समितीद्वारे घेण्यात आला। यात धामणगाव तालुक्यात श्री गुरुदेव सेवा मंडळाची उपासक व युवक मंडळाद्वारे वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले। गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुबद्दल आदर व्यक्त करण्याचा दिन। आई वडील, शिक्षक, मित्र, आप्तेष्ट त्याचप्रमाणे निसर्ग सुद्धा मानवाला खूप काही देतो। या शुभदिनी राष्ट्रीय सेवा योजना पथक, धामणगाव रेल्वेचे सर्व स्वयंसेवक, श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपासक व नेहरू युवा केंद्राशी संलग्न सर्व युवक मंडळ यांनी आपापल्या परिसरात एक वृक्ष लावून निसर्गाला गुरुदक्षिणा देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे। सलमान खान, विदर्भ न्यूज, धामणगाव रेल्वे।